नमस्कार, मी संगीता. दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी किंवा बर्फी म्हणतात त्याला, ते करणार आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी होते आणि एकदा नारळी पौर्णिमा विशेष ही बर्फी किंवा वडी तुम्ही नक्की करून बघा. सर्वांना खूप आवडेल. विशेष म्हणजे पटकन अशी ही रेसिपी तयार होते. त्यासाठी काय करायचं, आपल्याला ओलं नारळ घ्यायचं आहे आणि नारळाचा जो ब्राऊन भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने नारळ तयार करून घ्यायचा आहे. नंतर याचे छोटे छोटे फोडी करायच्या. आता हे मिक्सरलाच मी फिरवून घेणार आहे, म्हणजे तुम्ही खाऊनसुद्धा घेऊ शकतात, पण अगदी पटकन ही रेसिपी करायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये फोडी टाकायच्या आणि मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने छान आपल्याला ओल्या नारळाचा खीस तयार करून घ्यायचा आहे. आता हा खीस आपला 3 वाट्या तयार झालेला आहे. आता जर तुम्हाला मिक्सरला हे खीस तयार करायचं नसेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकतात किंवा खोवूनसुद्धा घेऊ शकतात, पण आपल्याला पांढरा शुभ्र असा खीस तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, लगेचच गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं. नंतर तयार करून घेतलेला ओल्या नारळाचा खीस टाकायचा आहे. आता इथं मंद आचेवरती आपल्याला हा खीस भाजून घ्यायचा आहे. आता नारळाची बर्फी किंवा वडी छान पांढरी शुभ्र व्हावी यासाठी काय करायचं, आपल्याला खीस मंद आचेवरच भाजायचा. म्हणजे खीसचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्रच पाहिजे, पण खीससुद्धा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. त्यासाठी मंद आचेवर भाजायचा. आणि बघा, अशा पद्धतीने छान सुटसुटीत होईपर्यंत भाजायचा आहे. आता छान आपला खीस हलका फुलका झालेला आहे, म्हणजे व्यवस्थित नारळाचा खीस भाजला गेलेला आहे. आता इथं 3 वाट्या नारळाचा खीस घेतलेला होता, तर 1.5 वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धा वाटी दूध घ्यायचं आहे. 3 वाटी ओल्या नारळाचा खीस होता, तर त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट होते, पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथं 1 चमचा दुधावरची साय टाकायची, किंवा साय नसेल तर 1 चमचा मिल्क पावडरसुद्धा टाकू शकतात. हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता इथं साखर छान विरघळलेली आहे. आता हे मंद आचेवरच होऊ द्यायचं आहे. फक्त एवढंच आहे की सतत आपल्याला ते मिक्स करायचं आहे. नंतर अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा टाकायची. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही नारळाची वडी किंवा बर्फी केलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता वडीचं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका बशीमध्ये किंवा प्लेटमध्ये हे सारण घ्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याचा गोळा करून बघायचा. गोळा अगदी पटकन असा तयार झाला तर समजून जायचं की आपली वडीचं सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे. नंतर एका ताटावरती मी बटर पेपर ठेवलेला आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. त्यावर हे सारण टाकायचं आणि व्यवस्थित बघा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. कारण की हे सारण जास्त गरम आहे तर हाताला चटका लागू शकतो, त्यासाठी मी चमच्यानेच करून घेतलेलं आहे. बघा, अगदी एकसंध आणि एकसारखं असं सारण मी लावून घेतलेलं आहे. आता हे सारण थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता कोमट असतानाच काय करायचं, आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. कारण हे जर जास्त थंड झालं तर हे कडक होऊ शकते आणि वड्या व्यवस्थित पडणार नाही, म्हणजे जमणार नाही. त्यासाठी थोडं कोमट असतानाच आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे. बघा, अगदी सहज अशा वड्या तयार होत आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही हवे त्या आकारामध्ये वड्या तयार करून घेऊ शकता. आता इथं छान अशा वड्या तयार झालेल्या आहे आणि 15 ते 20 मिनटामध्ये हे सारणसुद्धा थंड झालेलं आहे. आता दुसऱ्या ताटामध्ये मी टाकणार आहे. आता त्यावर तो बटर पेपर लावलेला होता तो काढून घ्यायचा. बघा, अगदी सहज असा बटर पेपरसुद्धा निघत आहे आणि वडीचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि पांढरा शुभ्र आलेला आहे. आता ही वडी जेवढी थंड होईल ना तेवढी छान पांढरी शुभ्र होते आणि खुसखुशीत होते. एकदा माझ्या पद्धतीने नारळी पौर्णिमा विशेष नारळी वडी नक्की करून बघा, सर्वांना खूप आवडेल. आता ह्या रेसिपीसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे ओला नारळाचा खीस आपल्याला मंद आचेवरच हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचा. नारळाचा खीस व्यवस्थित भाजल्याने नारळ वडी जास्त दिवस टिकते आणि लवकर खराब होत नाही. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला नारळाचा खीस व्यवस्थित भाजायचा आहे. आणि दुसरं म्हणजे साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकतात, त्याच्याने सुद्धा नारळ वडी खूप छान होते. आणि तिसरं म्हणजे दूध, साय किंवा मिल्क पावडर जर तुम्हाला वापरायचे नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. फक्त एवढंच आहे की तुम्ही दुधाऐवजी अर्धा कप पाणी टाकू शकतात, त्याच्याने सुद्धा खूप छान नारळ वडी तयार होते. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष नारळाची ही बर्फी किंवा वडी तुम्ही नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.